नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा व्यक्तिमत्वाला माढा तालुक्यातले भेटणार आहे की ज्यांचा आवाज सोलापूर जिल्ह्याने किंवा महाराष्ट्रातल्या आकाशवाणी मार्फत किंवा इतर मीडियाच्या मार्फत त्यांचा ऐकला गेला किंवा प्रत्येक विलक्षणमध्ये पार्टी कुठली का असना त्यांच्या आवाजाशिवाय किंवा त्यांचा आवाज कानी पडल्याशिवाय गेल्या 15 वर्षातलं कुठलंही राजकारण पूर्ण झालं नाही. अशा व्यक्ती म्हणजे बाबासाहेब लोंढे. बाबासाहेब लोंढेचा आवाज जरी सगळ्यांच्या कानी पडला असला तर आज आपण त्यांना प्रत्यक्षात भेटतोय आणि प्रत्यक्षात भेटून आज त्यांना त्यांच्याबरोबर माझ्या आज जवळजवळ 2-2.5 तास मी त्यांच्यासोबत घालवले. एक व्यक्ती म्हणून सुद्धा अतिशय चांगला माणूस माझ्यासोबत आज त्यांचा वेळ गेला. म्हणजे मला आज अतिशय समाधान वाटलं की इतक्या छोट्या गावातला इतका मोठा कलाकार आज माझ्या घरी किंवा माझ्या कुटुंबासोबत त्यांनी 2-2.5 पूर्ण त्यांच्या कुटुंबासहित त्यांनी वेळ दिला आणि मला त्याच्यापासून आमच्या कुटुंबाला एक वेगळंच समाधान मिळालं. आणि मी यांचं नाव बऱ्याच राजकीय लोकांकडून किंवा पृथ्वीराज भैया, धनराज दादा या लोकांकडून मी वारंवार ऐकत होतो, पण भेटण्याचा योग खरं बघितलं तर फार उशीर झाला. परंतु आज भेटल्यानंतर त्यांना पाठीमागच आमची भेट व्हायला पाहिजे होती असं मला जाणवलं. आणि त्यांची जी कला आहे ती मी तुम्हाला त्याच्या पुढे ऑडिओ क्लिप करून दाखवतो. त्यांचा आवाज आपण प्रत्येकाच्या कुटुंबापर्यंत तो आवाज गेलेला आहे. तर तुम्हाला आमच्या शेतामध्ये आज तुमचं स्वागत आहे. तुम्हाला कसं वाटलं शेती बघून? अगदी बरं का, मला म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीत. शब्दांच्या पलीकडलं आणि कल्पनेच्या बाहेरचं जे काय असतं ना, म्हणजे काय म्हणायचं की जुन्या काळात आपण कादंबरीमध्ये वगैरे जे प्रेम वाचायचो की एक माणुसकीच्या ज्या जिवंत जाणीवा पाठीमागच्या जुन्या पिक्चरमध्ये किंवा जुन्या कादंबऱ्यामध्ये वाचायला मिळायच्या, त्या जाणीवा आता अलीकडे या झगमगाटात हरवून गेलेल्या आहेत. माणसाला माणसासाठी वेळ नाही. माणसाचे वाढदिवस व्हॉट्सअपवर साजरे व्हायला लागले. माणसाला आदरांजली, श्रद्धांजली, सुमनांजली सुद्धा व्हॉट्सअपवर, फेसबुकवर सुरू आहे. कुणाला दुःख व्यक्त करायला वेळ नाही, कुणाला सुख व्यक्त करायला वेळ नाही. पण अशा काळात आपल्या विचाराची माणसं भेटणं ही खऱ्या अर्थानं खूप मोठी दौलत आहे. आणि आज खऱ्या अर्थानं माझ्या वयाच्या 46व्या वर्षी मला एक असं गिफ्ट मिळालं, एक असा देवमाणूस भेटला की खरं तर मला असं वाटलं की हा माणूस फार पूर्वी भेटला. जसं ते बोलले तसं मलाही वाटलं की बापूची आणि माझी भेट फार वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होती. असो उशिरा का असे ना, पण भेटलो. मी सुद्धा ते जसं माझं नाव ऐकत होते तसं मी सुद्धा त्यांचं नाव फार ऐकलेलं आहे. एवढंच काय, त्यांच्या कापसेवाडीला गेल्या वर्षी देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा जो शेतकरी मेळावा झाला होता, त्या मेळाव्याचं रेकॉर्डिंग म्हणजे त्या मेळाव्याचं कॅसेट सुद्धा मी केलं होतं आणि त्याचे पैसे बापूंनी त्यांच्या फोन पे वरून मला पाठवले होते. आणि तेव्हापासून मला सुद्धा बापूंबद्दल आकर्षण आहे की देशाचे माजी कृषी मंत्री म्हणजे देशाचं एवढं मोठं नेते कापसेवाडी सारख्या या मुरमाड आणि खडकाळ जमिनीमध्ये इथं येतात, इथं रमतात आणि इथल्या एका माणसाचं आकर्षण त्यांना सुद्धा वाटतं. मग त्यांचं आकर्षण 7-8, 10-12 किलोमीटरवर राहणाऱ्या माझ्यासारख्याला सुद्धा कायमच होतं, म्हणजे तेव्हापासून होतं. आणि खऱ्या अर्थानं हा भेटीचा जो योग आहे तो वरचेवर पुढं जात होता. असो तो योग आज आला. मी पाठीमागे एक कविता वाचली होती. ती कविता अशी होती, एखाद्याला मातीत लोटणं फार सोपं असतं, मातीतून उगवून आणायला देवत्वाचा स्पर्श लागतो. पेटता दिवा विजवायला एकच फुंकर पुरेशी आहे, उजेडाचं बळ द्यायला सूर्याचा आत्मा लागतो. भाकरी हिसकावायला एकच हिसका पुरेसा आहे, घासातला घास द्यायला आईचा हळवा जीव लागतो. विध्वंस, विनाश, पडझड विषाच्या एकाच थेंबानं होते, निर्माणासाठी काळजात आनंदाचा सोहळा लागतो. आणि खऱ्या अर्थानं काळजामध्ये आनंदाचा सोहळा असलेला आनंदी माणूस म्हणून नितीन बापू कापसे यांच्यासोबत आज माझा अख्खा दिवस गेला. मी येताना तासाभरामध्ये माघारी यायचं अशा नियोजनानं आलो होतो. मला वाटतं मी 12-1 वाजता आलेलो आहे. 4-5 वाजत आलेले आहेत. दिवस कसा गेला हे कळालं नाही. फार पूर्वी मी एक वाक्य वाचलं होतं की जो दिवस तुम्ही तुमच्या माणसांसोबत तुमच्या मनासारखा जगलात तोच दिवस तुमचा आहे, बाकी फक्त कॅलेंडरच्या तारखा आहेत. आणि आज हे जे वाक्य होतं हे वाक्य कशासाठी लिहिलं त्याचा प्रत्यय आज आला की आयुष्यातली पहिली भेट असून सुद्धा मला असं वाटलं की मी आजचा दिवस माझ्या माणसांसोबत माझ्या मनासारखा जगलो. बाकी फक्त कॅलेंडरच्या तारखा होत्या. माझ्या मनासारखा गेलेला आजचा हा दिवस माझ्या आयुष्याच्या पुस्तकातील आजचा दिवस सुवर्ण पानावर लिहिण्यासारखा दिवस आहे. बोलायचं म्हटलं तर कितीही बोलता येईल, पण आता इथून पुढे भेटीगाठी असणार आहेत, जाणं येणं असणार आहे. त्यामुळं नक्कीच बोलत राहू.
आणि खऱ्या अर्थानं तुम्ही जे प्रेम दिलं, तुम्ही ज्या उंचीवर आहात त्या उंचीवरून असं म्हणतात, आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे, मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना थोडे उचलून घ्यावे. खऱ्या अर्थानं हे जे हृदय आहे, हे जे मनाचं मोठेपणा आहे, तुमच्याकडे आहे. आणि तुमच्या मनाच्या मोठेपणापुढं मी अगदी प्रभावित झालेलो आहे. आपण दिलेलं प्रेम, आपण केलेला पाहुणचार, आपण केलेलं स्वागत, खऱ्या अर्थानं द्राक्ष गोड असते, पण द्राक्षापेक्षा सुद्धा नितीन बापू नावाचा द्राक्षातला गॉडफादर माणूस द्राक्षापेक्षा सुद्धा गोड आहे, याची अनुभूती आज मला जाणवली. आणि त्याबद्दल तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. असो, आपण बोलावलं, आमचं आदरातिथ्य केलं, त्याबद्दल मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो. तर आता आपण त्यांच्याकडनं एक थोडंसं त्यांची जी शैली आहे त्या शैलीमध्ये एक त्यांनी 2 वाक्य म्हणावं असं त्यांना आग्रह करूया. म्हणजे आपल्या जी मित्र कंपनी आहे आमची, त्यांना ती थोडंसं लक्षात येईल व्यक्तिमत्व. मी एक कुठल्याही आता उदाहरणार्थ बघा, गेल्या वर्षी बापूंनी जो शेतकरी मेळावा घेतला होता, तर त्या शेतकरी मेळाव्याचं रेकॉर्डिंग मी केलं होतं. तर आता बरीच लोक मला म्हणतात तुमचा आवाज वाटत नाही, तुमचा आवाज वाटत नाही. तर ते शेतकरी मेळाव्याचं मी रेकॉर्डिंग कसं केलं होतं ते तुम्हाला म्हणून दाखवतो. खरं तर ह्या कार्यक्रमाला 1 वर्ष झालं, तर ते रेकॉर्डिंग मी असं केलं होतं. म्हणजे माझ्या स्टुडिओत मी अशा थाटात बोललो होतो, चलो कापसेवाडी, चलो कापसेवाडी, चलो कापसेवाडी. देशाचे अभ्यासू आणि लोकप्रिय नेते, देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री माननीय आमदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भव्य शेतकरी मेळावा वार सोमवार दिनांक 23/10/2023 रोजी सकाळी ठीक 10 वाजता आयोजित केलेला आहे. तरी तमाम शेतकरी, कष्टकरी आणि तमाम नागरिक